श्री स्वामी समर्थ. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी जून 2026 हा महिना सुवर्ण संधींचा असणार आहे. असे का? कारण तुमच्या लाभस्थानात गुरु महाराज उच्चीचे होऊन बसले आहेत. ही स्थिती तुमच्या उत्पन्नात वाढ करण्याचे संकेत देते. पण दुसरीकडे सप्तमातील शनी महाराज व षष्ठ स्थानातील राहू काही महत्त्वाच्या कामात विलंब आणू शकतात. मग कोणत्या 3 चुका टाळून तुम्ही हा महिना यशस्वी करू शकता? कोणती आर्थिक गुंतवणूक तुम्हाला मोठा फायदा देईल? हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी या व्हिडिओत काही उपायही सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखी एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी तसेच कुंडलीतील ग्रह कुठल्या स्थानात व राशीत आहेत, त्यांची अवस्था यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही एखादे मोठे काम किंवा महत्त्वाची योजना सुरू करत आहात किंवा प्रदीर्घ काळापासून एखाद्या अडचणीत आहात, तर तुमच्या कुंडलीनुसार मार्गदर्शन घेणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूया या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. 2 जून रोजी गुरुग्रहाचे कर्क राशीत म्हणजेच तुमच्या लाभस्थानात उच्चीचे गोचर. 8 जून रोजी तिथेच शुक्रदेव तुमच्या लाभस्थानात प्रवेश करतील, म्हणजे गुरु शुक्र युती होईल. 15 जून सूर्यदेव मिथुन राशीत म्हणजे तुमच्या दशम स्थानात प्रवेश करतील. 20 जून रोजी मंगळ तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करेल. 29 जून महिन्याच्या शेवटी तुमचा राशीस्वामी बुध वक्री होत आहे. त्यामुळे बोलताना, व्यवहार करताना किंवा करार करताना सांभाळा. नोकरी व्यवसाय. नोकरी आणि व्यवसायासाठी हा महिना अत्यंत फलदायी आहे. नोकरदार लोकांसाठी तुमच्या कामाची दखल वरिष्ठ घेतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा. प्रमोशनचेही योग प्रबळ आहेत. व्यावसायिकांसाठी भागीदारीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी हा महिना उत्तम आहे. तुमच्या कामाचे कौतुक सर्वत्र होईल. क्लायंट्सकडून ॲप्रिसिएशन मिळेल. आर्थिक बाबतीत जून महिन्यासाठी तुम्ही राजे आहात. यू आर द किंग. गुरु आणि शुक्राच्या लाभाच्या स्थितीमुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जुनी गुंतवणुकीतून चांगला परतावा, चांगले रिटर्न्स मिळतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये असाल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने केलेली चांगली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. चांगले स्टॉक्स, चांगले म्युच्युअल फंड याच्यातही गुंतवणूक फायदेशीर ठरेल. पण 29 जून नंतर मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये सावधानता बाळगा. नातेसंबंधांमध्ये संतुलन राखणे अत्यंत गरजेचे आहे. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. फिरायला जाण्याचेही बेत आखले जातील. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. फॅमिली ट्रिप काढून कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवू शकाल. कन्या राशींच्या व्यक्तींना जून 2026 मध्ये यश मिळवायचे असेल तर या 3 चुका कधीही करू नका. पहिली चूक, संशयी स्वभाव. कामाच्या ठिकाणी कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, पण संशयही घेऊ नका. दुसरी चूक, कामाचा अतिताण. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. कामासोबतच आरामाचीही गरज आहे. तिसरी चूक, बोलण्यातील कडवटपणा. रागाच्या भरात चुकीचे शब्द वापरू नका, चुकीचे बोलू नका, अन्यथा नाती दुरावतील. आता पाहूयात उपाय. कन्या राशीचा स्वामी बुध आहे आणि या महिन्यातील यश कायम ठेवण्यासाठी हे उपाय नक्की करा. पहिला उपाय, दररोज सकाळी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा आणि गणपती स्तोत्र किंवा अथर्व शीर्षाचे पठण करा. दुसरा उपाय, दर बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घाला
तिसरा उपाय, पक्ष्यांना दाणे टाकणे या महिन्यात तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. तर कन्या राशींच्या व्यक्तींना हा महिना यशाची नवीन शिखरे गाठणारा आहे. या संधीचा पूर्ण फायदा करून घ्या. हा व्हिडिओ आवडला असल्यास आत्ताच लाईक करा. आपल्या कन्या राशीच्या मित्रांना किंवा कुटुंबातील व्यक्तींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वैयक्तिक कुंडली मार्गदर्शनासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सुहासदाणी, स्वामी ज्योतिष केंद्र. श्री स्वामी समर्थ.